नमस्कार. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली. मराठवाडा, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र. आपल्याकडे जर आपण बघायचं ठरलं तर गावच्या गावं ही पाण्याखाली होती. अगदी पुणे सोलापूर रस्ता सुद्धा बंद होता. या सर्वांनंतर आता महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी मदत दिलेली आहे. मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः म्हणालेले होते की हे आतापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज असेल. पण परत एकदा अंमलबजावणी आणि त्याच्यातल्या समस्या, लोकांपर्यंत खरंच मदत पोहोचतीये का, की मागल्या वेळेप्रमाणेच घोषणांचा पाऊस तर पडला, मात्र शेतकऱ्याच्या दारात तर पाण्याचा पण नाही पोहोचला, असं काही आहे का? डिटेल आपल्याला जाणून घ्यायचंय. प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याप्रमाणे आपण जाणून घेणार आहोत की ही मदत कशी पोहोचवली जाणार आहे. दिसत असताना हे पॅकेज खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. शिवाय आपण इथे इतर राज्यांबरोबरचं पण कंपॅरिझन करणार आहोत की कर्नाटकानं काय केलेलं होतं, पंजाबनं काय केलेलं होतं, याच्या आधी महाराष्ट्रामध्ये जे पॅकेजेस आलेले होते ते लोकांपर्यंत कसे पोहोचले, याच्यात अंमलबजावणीमधल्या त्रुटी काय काय आहेत त्यांना पण जाणून घेणार आहोत. मी सौरभ सोनवणे, तुम्हा सगळ्यांचं PWMPSC वालावरती स्वागत. मित्रांनो, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपल्याकडे अतिवृष्टी झालेली होती आणि यात सगळीकडेच अफेक्ट झालेला होता. सोलापुरातल्या न्यूज तर तुमच्या सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचल्या असतील. हे झाल्यानंतर आता महाराष्ट्र शासनानं आतापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज घोषित केलेलं आहे, जे आहे जवळपास 31,628 कोटी रुपयांचं. यात जे प्रभावित झालेले शेतकरी आहेत त्यांची संख्या जवळपास 60 लाखांहून अधिक आहे. मुळात म्हणजे यावेळेचं जे पॅकेज आहे ते फक्त शेतकऱ्यांना डोळ्याच्या समोर ठेवून नाही, तर ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना सर्वांना डोळ्याच्या समोर ठेवून आणण्यात आलेलं पॅकेज आहे. यात ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचं एकूण जर आपण बघायचं ठरलं तर जवळपास 68.7 लाख हेक्टर इतकं क्षेत्र जे आहेत ते इथं नुकसानाखाली आहेत आणि ज्याच्यामुळे प्रभावित जिल्हे जवळपास 29 आणि तालुक्यांची संख्या ही 273 इतकी आहे. मित्रांनो, आता जरा नीट बघा की शेतकऱ्यांसाठी मदत ही कशी कशी पोहोचवली गेलेली आहे. पावसावर अवलंबून असलेल्या पिकांसाठी 8,500 हे प्रति हेक्टर भरपाई दिली जाणार आहे. अतिरिक्त मदत 10,000ची असेल. 18,500 रुपयांची एकूण मदत असेल. संचित पिकांसाठी 17,000 रुपये आणि अतिरिक्त मदत 10,000 अशी टोटल 27,000 आणि कायमस्वरूपी पिकं जे 22,500 अधिक 10,000ची अतिरिक्त मदत अशी 32,500 रुपयांची अतिरिक्त मदत याद्वारा पोहोचवली जाणार आहे. मग मदत कोणाकोणाला आणि कशी कशी मिळणार आहे? जर समजा त्या पावसामध्ये त्या घरातील एखादी व्यक्ती मृत झाली तर मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये प्रत्येकी. जर जखमी असतील तर ते मदत जी आहे ती 74,000 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. समजा एखाद्याची टपरी, दुकान हे जर हॅम्पर झालेलं असेल तर साधारणतः 50,000ची मदत. जर पडझड झालेली असेल घराची तर 1,20,000 पर्यंतची मदत. मात्र इथे एक मेजर गोष्ट आहे, जर ते घर डोंगरावरती असेल तर तिथे पोहोचणं जरा अवघड असतं. मग त्यासाठी तुम्ही बघू शकता की 10,000 रुपये एक्स्ट्रा म्हणजे 1,30,000 रुपयांची मदत केली जाईल. जर अंशतः पडझड झालेली असेल तर 6,500 रुपये. झोपड्यांना 8,000 रुपये दिले जातील. जनावरांचे गोठे असतील तर 3,000 रुपये. दुधाळ जनावरांसाठी 37,500 आणि ओढकाम करणारी जर जनावरं असतील तर त्यांच्यासाठी 32,000 रुपये दिले जातील. सो ऑन सो फोर्थ. इथे बाकी पण गोष्टी दिलेल्या आहेत. जर विहिरींचं नुकसान असेल तर 30,000 रुपये. ग्रामीण पायाभूत सुविधा असतील तर त्याच्यासाठी 10,000 रुपये. जर माती वाहून गेलेली असेल तर अकॉर्डिंगली हे पैसे DPDC अंतर्गत 1,500 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. जनावरांचे मृत्यू आणि मगाशी आपण त्याच्याबद्दल जाणून घेतलेलं होतं. मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं जो उद्दिष्ट ठेवलं की दिवाळीपूर्वी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवतो. मागच्या वेळेला देखील असं झालेलं होतं. सरकार बांधावरती पोहोचलेलं होतं आणि तिथं जेव्हा लोकांना विचारलं गेलेलं होतं की तुम्हाला मदत पोहोचली का, लोक व्हिडिओ कॅमेराच्या समोर बोलले होते की आम्हाला मदतच नाही पोहोचली. हे सगळ्यात महत्वाचं आव्हान असणार आहे की महाराष्ट्रामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये विसरता कामा नये की लोकल बॉडीचे इलेक्शन्स आहेत. त्यावेळेला सरकारला सर्वांच्या समोर जायचंय आणि जर सरकार स्वतःच म्हणतंय की आम्ही दिवाळीच्या आधी मदत पोहोचवू तर ते सगळ्यात महत्वाचं चॅलेंज सरकारसाठी असणार आहे. रबी हंगामासाठी आता शेतकऱ्यांना सक्षम करावं लागणार आहे. जर पुढचा पण हंगाम बिघडला तर प्रॉब्लेम होऊ शकतोय. त्या हंगामाच्या आधी जर शेतकऱ्याच्या हातात पैसा पडला तर ही येणारी दिवाळी जी आहे ती शेतकऱ्यासाठी चांगली असू शकते, त्याच्या घरासाठी चांगली असू शकते आणि त्याची पुढचं जे शेताचं काम आहे ते व्यवस्थित होऊ शकतं. अन्यथा त्या बिचाऱ्या शेतकऱ्यावरती खूप वाईट वेळ येणार आहे. मित्रांनो,
आता यात मुख्यमंत्र्यांनी ज्या महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बघणं खूप जास्त गरजेचं आहे. दुष्काळात ज्या उपाययोजना लागू केल्या गेल्या पाहिजेत त्या सर्व उपाययोजना इथे लागू केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उदाहरणार्थ जमीन महसुलात सूट दिली जाणार आहे. जो जमीन महसूल शेतकऱ्यांकडनं गोळा केला जात असतो त्याच्यात आम्ही सूट देणार. कर्जाचं पुनर्गठन केलं जाणार, रिस्ट्रक्चरिंग ऑफ द लोन. त्याच्यानंतर कर्ज वसुलीला स्थगिती दिली जाणार आहे जी बँकांद्वारा केली जात असते आणि ती पण सक्तीची असते. तो जर तिथं शेतकरी असेल, तो जर गावाकडला व्यक्ती असेल आणि त्याच्यावरती कर्ज असेल जी वसुली केली जात असते त्याच्यावरती सरकार म्हणणार आहे की तुम्ही आता जरा थोडं थांबायचं. कृषी वीज बिलामध्ये सूट दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सूट दिली जाणार आहे. रोजगार हमीच्या कामांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. यांचा सर्वांचा समावेश असेल असं मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. मित्रांनो, या पॅकेज अंतर्गत बाधित पिकांसाठी तब्बल 18,000 कोटी रुपयांपर्यंतच्या मदतीचा समावेश आहे. यात आता एक महत्वाची तिथे लाईन आखली गेलेली आहे की हा जो पाऊस आहे तो 65 mm वरचा हवा. तर ती जी अट आहे 65 mm ची ती आता सरसकट काढून टाकलेली आहे आणि सरसकट सगळ्यांनाच नुकसान भरपाई देण्याचं काम इथे सरकारद्वारा मित्रांनो केलं जाणार आहे. आता महाराष्ट्र आणि इतर राज्यांचं कंपॅरिझन इथं करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राने जी आतापर्यंतची मदत दिलेली ती सर्वाधिक आहे, 31,628 कोटी. ह्या पॅकेजमध्ये पिकं, विहिरी, जनावरं, माती दुरुस्ती सर्वांचा समावेश आहे. कर्नाटकाने जी मदत दिलेली होती ती 8,000 प्रति हेक्टर होती आणि त्याच्याबरोबर अतिरिक्त मदत ऍड ऑन केलेली होती. ही काही पिकांसाठीच लागू होती. मात्र इथे तुम्ही बघा, इथं सर्व पिकं, त्याच्यानंतर विहिरी, जनावरं, माती दुरुस्ती यांचा पण समावेश आहे. पंजाबमध्ये तर अजून महत्वाचा विषय आहे. पंजाबमध्ये त्यांनी गव्हर्नमेंटकडे मदतीसाठी, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मदतीचा हात मागितला पण सेंट्रल गव्हर्नमेंटने अजूनपर्यंत तरी तिथे मदत पोहोचवलेली नाहीये. मित्रांनो बघा, इथे आता महाराष्ट्रामध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला आतापर्यंतची सर्वात जास्त मदत रक्कम महाराष्ट्र म्हणतोय. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये ती नाहीये. भरपाई ही सर्वात जास्त दिली जाणार आहे. याच्यात अतिरिक्त मदत म्हणजे बियाणं, माती दुरुस्ती ही आहे. इतर राज्यांमध्ये त्याचा समावेश नाही. सर्वसमावेशक योजना जसं की विहीर, प्राणी, घर, दुकानं ऍड केली गेलेली, इतर राज्यांमध्ये त्यांचा समावेश आपल्याला दिसून येत नाही. मग आता भूतकाळात असं काही झालेलं होतं का, आणि जर झालेलं होतं तर त्यावेळेला गव्हर्नमेंटने कसं केलेलं होतं आणि मदत लोकांपर्यंत पोहोचलेली होती का? तर अमरावती आणि यवतमाळमध्ये मदती जाहीर करण्यात आल्या होत्या, वाढीव मदती, पण त्याच्यात हाताळणीत त्रुटी दिसून आलेल्या होत्या. पशु वितरणामध्ये म्हणजे ज्यांच्यापर्यंत ते पशु पोहोचवायचे होते तर ते पशु पोहोचवण्याच्या आधीच ते पशु मृत आढळलेले होते, पहिलं. दुसरं, मागच्या वेळेला GR मध्ये अचानक बदल करण्यात आलेला होता. परिणामी GR मध्ये बदल केल्यानंतर गोष्टी खालपर्यंत पोहोचत असताना बदलतात. तर मागच्या वेळेला पण तसंच झालेलं होतं आणि शेतकऱ्यांना जी अपेक्षित मदत होती ती मिळू शकलेली नव्हती. आणि सगळ्यात महत्वाचा आपल्याकडचा प्रश्न आहे तो म्हणजे पारदर्शकता. शेतकरी हे जेव्हा अधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर अधिकारी बऱ्याच वेळेला त्यांना रिस्पॉन्स करत नाही किंवा आधीच्या कामांचा ठप्पा ऑलरेडी पडलेला असतो, त्यांच्यावरती आधीचं बर्डन आधीच असतं. बॅकलॉग या समस्यांमुळे शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचायला आपल्याकडे प्रॉब्लेम तयार होतो. भूतकाळातले अनुभव बघा, 2019 मध्ये 10,000 कोटींची मदत ही घोषित करण्यात आलेली होती. मदत उशिरा पोहोचली हेच नाही तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच पोहोचलेले नव्हते. त्यानंतर 2021 मध्ये 11,000 कोटींची अतिवृष्टीसाठीची मदत आपण इथे दिलेली होती. निधी मंजूर झाला पण पिकांच्या नुकसानीचं सर्वेक्षण हे उशिरा झालेलं होतं. 22-23 मध्ये 12,000 कोटींचा पीक विमा आणि पावसाचं नुकसान भरपाई जाहीर झाली पण विमा कंपन्यांनी खूप सारे जे त्यांच्याकडे आलेले क्लेम आहेत ते डिबार केले, मान्यच केले नाही. 2025 आत्ताचं हे सर्वात मोठं पॅकेज आहे आणि परत इथे आता तीच एक महत्वाची समस्या आहे, अंमलबजावणीवरती सगळ्या गोष्टी इथे डिपेंड आहेत. मित्रांनो, मग आता याच्यामध्ये जोखीम किंवा अडचणी काय काय असू शकतात? एक, अंमलबजावणीला व्यत्यय. इथे जर समजा सरकारनं मिडलमन किंवा प्रशासकीय रचनेमध्ये उशीर केला तर लोकांपर्यंत ही मदत पोहोचायला विलंब होईल. परिणामी जसं मी तुम्हाला आधीच सांगतोय की पुढच्या पिकांवरती त्याचा इम्पॅक्ट आहे, दिवाळीवरती त्याचा इम्पॅक्ट आहे. आणि आता जसं सरकारला हवंय की आपल्याकडची डिमांड बूस्ट व्हावी, GDP बूस्ट व्हावा, जेणेकरून अमेरिकेमध्ये जो इम्पॅक्ट पडलेला आहे, भारताचा जो एक्सपोर्ट होऊ शकलेला नाही
परिणामी महाराष्ट्रामध्ये गोष्टी बूस्ट व्हाव्या. बघा, महाराष्ट्र हा कॅलिब्रेट करत असतो. लक्षात घ्या, महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणामध्ये भारताच्या जीडीपी मध्ये हा वाटा कॉन्ट्रीब्यूट करत असतो. जर महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम्स असतील तर त्याचे इम्पॅक्ट पूर्ण देशभरात जाणवतील. आणि त्यासाठी जी गावातली इकॉनॉमी आहे ती खूप महत्वाची आहे, कारण ते जोपर्यंत कॉन्ट्रीब्यूट करत नाही तोपर्यंत इतर गोष्टींवरती त्याचा इम्पॅक्ट पडणार नाहीये. तर जर ही मदत पण यावेळेची उशिरा पोहोचली तर अंमलबजावणीमध्ये प्रॉब्लेम झाले तर त्याचा इम्पॅक्ट हा पुढेपर्यंत जाऊ शकतोय. भरपाईचा दर आणि मर्यादा कमी होऊ शकतात. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की GR जर बदलले तर अकॉर्डिंगली सगळ्या गोष्टी चेंज होतात. नेक्स्ट, अपर्याप्त मदत. इथे परत एकदा जे विरोधी पक्ष आहेत ते म्हटलेले आहेत की हे पीनट्स आहेत, हे सरकारनं काही योग्य दिलेलं नाहीये आणि ते लोकांपर्यंत योग्य पोचतं का, आपण हा क्वेश्चन आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जमाफीचा. बघा, बँका 1 महिना शांत बसतील सरकारनं सांगितल्यानंतर, दुसऱ्या महिन्यामध्ये ते परत शेतकऱ्यांच्या मागे आणि जे लोक अफेक्टेड आहेत त्यांच्या मागे तुंतुन चालू करतील, आमचे पैसे आमचे पैसे आमचे पैसे. तर इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जमाफी किंवा पुनर्रचना. ह्यांच्यासाठी सरकारनं पावलं उचलायला हवी, नाहीतर हे जे सरकारनं आता दिलेलं आहे ते तात्पुरतच साबित होईल, त्याच्यामधनं बाकी बाहेर काहीच पडणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे की शेतकरी आत्महत्या या प्रकरणाकडे सरकारनं खूप महत्वाच्या प्रमाणामध्ये बघायला पाहिजे, कारण ह्याचे इम्पॅक्ट हे इकॉनॉमीवरती मोठे होत असतात. मी त्याचा डेटा काढण्याचा प्रयत्न केला पण तो डेटा हॉरर होता. महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामधली शेतकरी आत्महत्येचा प्रश्न हा खूप खतरनाक आहे. मित्रांनो, मग आता तुम्ही अधिकारी होणार आहात, मग आता जर आपल्याला हाच प्रश्न आणि हीच गोष्ट आपल्याला उत्तरामध्ये विचारली गेली की हे आपण कसं बदलू शकतो, तर बघा, सर्वात पहिल्यांदा तात्काळ आर्थिक आधार पोहोचवणं खूप गरजेचं. जो शेतकरी ज्याच्यावरती इम्पॅक्ट पडलेला आहे, त्यानं जे बियाणं लावलेलं होतं त्याची माती सकट सगळं वाहून गेलेलं आहे. तुम्ही 2 मिनिटासाठी विचार करा, बियाणं लावत असताना त्यानं खिशातला पैसा ऑलरेडी लावून ठेवलेला आहे की हा पैसा लावू, ज्याच्यानं आता पुढचा पैसा आपल्या घरात येईल. त्याचं काय? ज्या शेतकऱ्याची जनावरं वाहून गेली त्यांचं काय? ज्या शेतकऱ्याला जो त्या गोष्टींवरती विसंबून होता की शेतकऱ्याचा तिथं वावरामध्ये कोंबड्या आहेत त्यांच्यातनं 2 पैसे कमवेल, कुठंतरी मेंढी शेळी आहेत त्याच्यातनं 2 पैसे कमवेल, पण ते सुद्धा होत्याचं नव्हतं झालं. त्याचं काय? जोपर्यंत ही मदत तात्काळ पोहोचत नाही तोपर्यंत हे होऊ शकत नाहीये. तात्काळ मदत गरजेची आहे सो दॅट पुढच्या गोष्टी उभ्या राहू शकतील. फर्स्ट. सेकंड, बघा, हे झाल्याशिवाय त्याची कर्जातनं सुटका नाही होऊ शकत आहे. हे कर्जाचं जाळ आहे, तो EMI दर महिन्याला लागणारच आहे, त्याचा नॅच दर महिन्याला लागणारच आहे, त्या शेतकऱ्याला त्याचं टेन्शन येणारच आहे. पहिलं झाल्याशिवाय तो दुसऱ्यातनं बाहेर येऊ शकत नाहीये. आणि त्याचे इम्पॅक्ट तिसरा, उत्पादनात स्थिरता. जोपर्यंत ही होत नाही, त्याचं उत्पादन परत स्ट्रीमलाईन होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती जो आहे तो आपण असं म्हणूच शकत नाही की तो योग्य परफॉर्म करेल म्हणून. त्याच्यासाठी फायनान्शियली मी म्हणतोय बरं का तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, ग्रामीण अर्थव्यवस्था. इथं जोपर्यंत शेतकऱ्याच्या हातात पैसे जात नाही ना तोपर्यंत त्याची खरेदी शक्ती वाढणार नाही, आणि जोपर्यंत त्याची खरेदी शक्ती वाढली नाही तोपर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्था बूस्ट होऊ शकत नाहीये दोस्तांनो. आणि हे सगळं केल्यानंतरच त्यांचा शासनामधला जो विश्वास आहे तो वाढू शकणार आहे. हे लवकरात लवकर व्हावं त्यासाठी मी ईश्वराकडे नक्कीच प्रार्थना करेल. तुमच्या जिल्ह्यांपर्यंत मदत पोहोचलेली आहे का हे आम्हाला जरा कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. मी थांबतोय. जय हिंद.